ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ನಾವು ಇವತ್ತು ಉಡುಪಿಗೆ ಬಂದಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಕೃಷ್ಣ ಮಠಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ವಿ. ಇದರದ್ದು ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಏನೇನು ಐತಿ, ಯಾರ್ಯಾರು ಏನೇನು ಮಾಡ್ಯಾರ, ಆ ದೇವ್ರ ಹ್ಯಾಂಗೆ ಅವರು ಭಕ್ತ ಕಡೆ ಹೋಗ್ಯಾನ, ಅದು ನಿಮಗೆ ಈ ವ್ಲಾಗ್ದಾಗ ಅಭಿದವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಫಾರ್ ಮೋರ್ इन्फॉर्मेशन स्टे कनेक्टेड विथ AV राईड अँड रोम रोड्स अँड ड्रीम्स. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत कर्नाटकातील उडुपी शहरात, जिथे ऐतिहासिक आणि चमत्काराचा वारसा असलेलं एक मंदिर आहे कृष्णमठ. तर कृष्णमठाचा इतिहास खूप जुना आणि पौराणिक आहे. 13व्या शतकापासून भक्ती, परंपरा आणि चमत्काराची साक्ष देणारं हे मंदिर श्री कृष्णमठ. तर इथे कनिकदास नावाचे एक भक्त होते श्रीकृष्णाचे, की ज्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. तर ते मंदिराच्या बाहेरूनच श्रीकृष्णाचं देवाचं आपलं दर्शन घेत होते. सो त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन श्रीकृष्णदेवाची मूर्ती ही पश्चिमेला वळली. त्यांच्या प्रामाणिक भक्तीला प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांची मूर्ती पश्चिम दिशेला वळली आणि भिंतीकडे एक छोटीशी खिडकी निर्माण झाली, जी आज कणकणा खिडकी म्हणून ओळखली जाते. आजचे भक्त या खिडकीतून दर्शन घेतात आणि ही गोष्ट इथल्या इतिहासातला सर्वात भावनिक भाग आहे. त्यामुळेच इथे म्हणले जाते की एक भक्त होते कनकदास, त्यांच्यासारखा भक्त होणे नाही. विशेष दर्शन पद्धत इथे अशी आहे की इथे नवग्रह खिडकी नावाच्या चांदीच्या खिडकीतून दर्शन घेतले जाते. 9 छिद्रांमधून श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची ही पद्धत जगात फार दुर्मिळ आहे. त्यामुळे हे मंदिर खूप प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना 13व्या शतकात महान संत आणि तत्त्वज्ञानी श्री माधवचार्य यांनी केली. असं म्हणतात की त्यांना समुद्रातून गोपीचंदनाच्या मोठ्या गोळ्यातून श्रीकृष्णाची मूर्ती सापडली आणि त्यांनी इथे प्रतिष्ठापित केली. शर्ट पण
आमच्या चौघांपैकी दोघांच्या इंटरकॉमचं चार्जिंग संपलेलं आहे. सो आता फक्त मी आणि नील एकमेकांशी इंटरकॉमशी कनेक्टेड आहोत. प्रतीक आणि क्षितिज आमच्याशी कनेक्टेड नाहीत. काय म्हणते मला काय कळलं. रस्ता मोकळा आहे, खूप अंधार आहे आणि आम्ही परत 2 ते 3 वेळा आतापर्यंत रस्ता चुकलेला आहे. म्हणजे आपण स्टे लोकेशनच्या आसपासच आहे पण भेटत नाही आहे. झाले झालं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घंटाड दिसतीस टाकणार आहे मी. तर आपण थांबलोय वैतेरामध्ये, जे की वायनाडमध्ये गाव आहे. काल दुपारी आपण 12:30 वाजता निघालो होतो उडुपीमधून. वायनाडमध्ये पोचायला आपल्याला 9:30 वाजले. उशीर झाला पण घाट खतरनाक होता, मस्त होता. खूप जास्त हेअरपिन्स होते आणि खूप ठिकाणी हायवेचं काम चालू असल्यामुळे आपल्याला वेळ लागला. बट इट्स ऑलवेज गुड टू गो. सफ़र ने सिखाया है मुझे मंजिल से ज़्यादा रास्ते मायने रखते हैं. सफ़र ने सिखाया मुझे मंजिल से ज़्यादा रास्ते मायने रखते हैं. जो गिर कर भी मुस्कुराए वही असली हौसला रखते हैं.